ही ॲडमिशन्सच्या फॅक्टरीची गोष्ट आहे. प्रवेश परीक्षांचे कारखाने असं आपण ज्याला म्हणतोय ते कारखाने स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा देशभर चाललेले आपल्याला दिसतात. पण दुसरीकडे फी भरून कोचिंग क्लासेस लावले जातात. हे कोचिंग क्लासेस दिवसातनं 6 ते 7 तास सतत चाललेले असतात. त्याच्यातले जवळपास 80% मुलांनी असं सांगितलं की ते शहरातल्या कुठल्या तरी ज्याला डमी शाळा म्हणता येईल अशा शाळेमध्ये प्रवेश घेतात. ना तिथे तास असतात ना हजेरी असते, पण वर्षाखेरीला तुम्हाला हजेरीचं प्रमाणपत्र मिळतं. मित्र नसतात, आपले विचार आपल्या भावना शेअर करण्यासाठी कोणी नसतं, अशी या मुलांची भावना असते. निदान 10तल्या एका तरी मुलाला आधनमधनं आत्महत्येचे विचार मनात येतात, पण तरी सुद्धा जबरदस्तीने ही मुलं तिथे राहत असतात. अशा दुष्टचक्रामध्ये कोटा शहरातली ही मुलं अडकलेली असतात. ह्या उपजीविकेच्या चांगल्या मार्गांना, नव्या मार्गांना, अभिनव मार्गांना लावण्यासाठी खास प्रयत्न का करत नाही? कोणत्या अडचणी आहेत, त्याच्यावरती धोरणात्मक उपाय काय करता येतील याचा शोध तुम्ही आम्ही सगळ्यांनीच घ्यावा. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपण दरवेळेला थेट राजकारण, राजकीय पक्ष यांच्याबद्दल चर्चा करत असतो. यावेळेला त्याला अपवाद करायचा आहे, कारण एका अर्थाने हेडलाईन्सच्या पलीकडे जर जायचं असेल तर जे कधी हेडलाईन्समध्ये फारसं येतही नाही अशा पण सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांची सुद्धा चर्चा अधूनमधून करायला हवी. तसा यावेळचा विषय आहे. त्याला म्हटलं तर नाव असं देता येईल की ही ॲडमिशन्सच्या फॅक्टरीची गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये की कुठेही ॲडमिशन घ्यायची तरी हल्ली सगळीकडे यातायात असते, पण खास करून जर तुम्ही जेईई किंवा नीट अशा परीक्षा देत असाल तर त्याच्यासाठी स्पर्धा तर फार असतेच, पण त्याच्यासाठी असणारी तयारी ही अक्षरशः तुमच्या गळ्याशी येणारी तयारी असते. अशा वेळेला मग तरुण वयातली मुलं, मुख्यतः महाविद्यालयात जाणारी मुलं, त्यांच्या आई वडिलांच्या दडपणामुळे किंवा बरोबरच्या मित्रांच्या दडपणामुळे या एंट्रन्स टेस्टची तयारी करण्यासाठी वर्ष वाया घालवतात. म्हणजे गंमत बघा की जे शिक्षण सहजरित्या आपल्याला सुरळीतपणे मिळायला पाहिजे ते मिळायच्या ऐवजी त्या शिक्षणाच्या प्रवेशासाठी तुम्हाला वर्ष 6 महिने घालवावे लागतात. राजस्थानातल्या कोटा या शहराचं नाव कदाचित तुम्ही याच्यासाठी ऐकलं असेल. कोटा हे शहर म्हणजे जणू काही या ॲडमिशन्सच्या फॅक्टरीचं गाव आहे. तिथे असे कोचिंग क्लासेस आहेत की ज्या क्लासेसमध्ये तुम्ही शिकलात की जवळपास नक्कीच तुम्हाला जेईई किंवा नीट पार पाडता येते असं निदान म्हटलं जातं. साहजिकच मग तिथे अनेक मुलं जाऊन राहतात, कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात आणि 6 महिने, 8 महिने, वर्षभर, कित्येकदा 2-2 वर्ष राहून आणि पुन्हा परीक्षेला बसून या एंट्रन्स टेस्ट पास करण्याचा ते प्रयत्न करत असतात. अलीकडेच कोटा हे शहर प्रसिद्धीला आलं, वाईट अर्थाने आलं बिचारं, ते या कारणासाठी की तिथे असलेल्या आणि अशा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या. ही सगळी मुलं विशीच्या आतली बाहेरची होती आणि त्यामुळे साहजिकच हा प्रश्न एकदम महत्वाचा ठरला. पण गंमत बघा, दुर्दैव बघा की ह्या कोटाबद्दल आणि अशा प्रकारच्या मुलांच्या आत्महत्यांबद्दल छोट्याशा बातम्या येण्याच्या पलीकडे त्याचा फारसा कोणी उहापोह केला नाही, त्याची कोणी चर्चा केली नाही. म्हणून मग लोकनीती या लोकमताचा अभ्यास करणाऱ्या एका नेटवर्कच्या मदतीने आम्ही आत्ता अलीकडे कोटा शहरात तिथे जाऊन राहणाऱ्या आणि कोचिंग क्लासेसमध्ये एंट्रन्स टेस्टचा अभ्यास करणाऱ्या हजारभर मुलांचा सर्व्हे करून काही निष्कर्ष काढलेले आहेत. ते निष्कर्ष जर पाहिले तर अशा प्रकारच्या प्रवेश परीक्षांचा ताण किती असतो आणि त्या प्रवेश परीक्षा म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीवरचा धब्बा कशा आहे, कलंक कशा आहेत हे आपल्याला दिसून येतं. आम्ही जो अभ्यास केला त्याच्यात असं दिसलं की जास्त करून जवळपासच्या राज्यातली मुलं जरी कोटामध्ये येत असली, कोटा हे शहर दक्षिण राजस्थानात आहे, त्यामुळे साहजिकच तिथे जास्त करून मध्य प्रदेशातली, बिहारमधली, उत्तर प्रदेशातली मुलं येतात. पण महाराष्ट्रापर्यंतच्या इतर राज्यांमधल्या मुलांचं प्रमाण सुद्धा तिथे काही कमी नाहीये आणि जवळपास 70% जास्त हे मुलगे असतात
मुलींचं प्रमाण तिथे जाऊन प्रवेश परीक्षेची तयारी करण्यामध्ये अगदी कमी असते. म्हणजे पहा, मुलींना लांब पाठवता येत नाही, पाठवलं जात नाही आणि त्यामुळे प्रवेश परीक्षेपासून सुद्धा त्या वंचित राहतात. अशा प्रकारची एक विषमता ही तिथपासून आपल्याला चालू झालेली दिसते. आता या प्रवेश परीक्षांना बसायचं म्हटल्यानंतर ज्याला आपण इंटरमिजिएट किंवा ज्युनियर कॉलेज असं म्हणतो, ते ज्युनियर कॉलेज तुम्हाला करावंच लागतं. पण तयारी तर करायची असते प्रवेश परीक्षेची. आणि त्यामुळे आम्ही ज्यांचा अभ्यास केला त्याच्यातले जवळपास 80% मुलांनी असं सांगितलं की ते शहरातल्या कुठल्या तरी ज्याला डमी शाळा म्हणता येईल अशा शाळेमध्ये प्रवेश घेतात. त्या शाळा स्वतःला डमी म्हणतात असं नाही, पण त्या डमी असतात याचा अर्थ असा की तिथे काहीच घडत नाही, ना तिथे तास असतात ना हजेरी असते. पण वर्षाखेरीला तुम्हाला हजेरीचं प्रमाणपत्र मिळतं. आता तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील की आमच्या शहरांमध्ये सुद्धा अशी बरीच डमी कॉलेजेस असतात. तर अशा डमी कॉलेजेसमध्ये जाऊन जिथे काहीही शिक्षण घेतलं जात नाही तिथे फी भरली जाते, पण दुसरीकडे फी भरून कोचिंग क्लासेस लावले जातात. हे कोचिंग क्लासेस दिवसातनं 6 ते 7 तास सतत चाललेले असतात. म्हणजे कॉलेजमध्ये न जाणारी ही मुलं, इंटरमिजिएट किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये हजेरी न लावणारी ही मुलं दिवसाचे 6-7 तास नुसते कोचिंग घेत असतात. त्यांना साप्ताहिक सुट्टी सुद्धा नसते, आठवड्याला सुट्टी नसते. त्याच्यातल्या अनेकांचं म्हणणं असं आहे की ती सुट्टी जर असेल तर आम्हाला थोडी मोकळीक मिळेल, पण त्यांना ती सुट्टी सुद्धा मिळत नाही. याचा साहजिकच त्यांच्या एकूण स्वास्थ्यावरती परिणाम होतो. ही सगळी मुलं कोटा शहरामधल्या कुठल्या ना कुठल्या तरी घर मालकांकडे, कोणी पेईंग गेस्ट म्हणून, कोणी शेअरिंग बेसिसवर किंवा कोणी हॉस्टेल्समध्ये राहतात. जास्त करून मुलांचा कल हा पेईंग गेस्ट म्हणून राहण्यावरती असतो, कारण हॉस्टेलमध्ये त्यांना एकमेकांचा संपर्क जास्त येतो. तो न येता आपला आपण अभ्यास करता यावा म्हणून त्यांचे पालक जास्तीचा खर्च करून त्यांना भाड्याची घरं किंवा भाड्याच्या खोल्या घेऊन देतात. म्हणजे एका अर्थाने संपूर्ण कोटा शहराची अर्थव्यवस्था या कोचिंग क्लासेसच्या भोवती कशी फिरते ते तुमच्या त्यामुळे लक्षात येईल. याचा अर्थातच एक दुष्परिणाम असा होतो की दिवसभर शिकलेली ही मुलं घरी आल्यानंतर जो विचार करतात तो फक्त कोचिंगचा, कोचिंग क्लासेसचा आणि परीक्षेचा करतात. जवळपास निम्म्या मुलांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही सतत होमसिक असतो, म्हणजे घरची आठवण येते, मित्र नसतात, आपले विचार, आपल्या भावना शेअर करण्यासाठी कोणी नसतं, अशी या मुलांची भावना असते. आणि त्यामुळे साहजिकच निदान 10तल्या एका तरी मुलाला आधनमधनं आत्महत्येचे विचार मनात येतात. पण तरी सुद्धा जबरदस्तीने ही मुलं तिथे राहत असतात. मी मगाशी म्हटलं तसं काही मुलं तर एक सायकल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या सायकलसाठी प्रवेश घेतात आणि तिथेच राहतात. याचं कारण आपल्या जीवनाची या प्रवेश परीक्षा पार पाडणं हीच महत्वाकांक्षा त्यांनी मानलेली असते. अशी महत्वाकांक्षा का असते तर ही प्रवेश परीक्षा पार केली की आपलं जीवन मार्गी लागेल असं त्यांना वाटत असतं. या चक्रामध्ये अडकलेली ही मुलं एकाकी अवस्थेमध्ये या शहरामध्ये राहत असतात. जवळपास निम्म्या मुलांनी असं सांगितलं की ते कोटाला येण्याच्या आधी त्यांची जेवढी काही दिवसाची झोप असायची ती आता खूप कमी झालेली आहे. झोप लागत तरी नाही किंवा अभ्यासाचा ताण असतो आणि त्यामुळे ती मुलं झोपत नाहीत. आणि याहून वाईट गोष्ट म्हणजे 47% मुलांनी आपलं खाणं सुद्धा नेहमीपेक्षा कमी झाल्याचं सांगितलंय. आहार कमी, झोप कमी आणि त्यामुळे तब्येतीवर होणारा दुष्परिणाम, एकटं राहणं, भावना व्यक्त करायला कोणी नाही आणि त्यामुळे भावनिक कोंडमारा, अशा दुष्टचक्रामध्ये कोटा शहरातली ही मुलं अडकलेली असतात. हे झालं सगळं कोटा शहराबद्दल. कोटा हे एकटंच शहर आहे का? कोणत्या माध्यमांनी, कोणत्या चॅनेल्सनी, कोणत्या वर्तमानपत्रांनी अशा इतर शहरांचा विचार केलाय? तुम्हाला माहिती आहे की अशी शहरात अनेक शहरांमध्ये कोचिंग क्लासेसची पद्धत असते. तिथे लहान गावांमधनं येऊन मुलं राहतात आणि कोचिंग घेत असतात. त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होतात. ते मेसचा डबा लावतात, कसं बसं 2 वेळेला खातात, कित्येक जण 1 वेळच्याच डब्यात 2 वेळचं खातात
आणि आपला दिवस काढतात. याचं कारण त्यांच्या घरच्यांकडे हा सगळा खर्च करायला पुरेसा पैसा असतोच असं नाही. अनेकांनी कर्ज काढलेलं असतं, अनेकांनी जमिनी विकलेल्या असतात, हेही आपल्याला माहिती आहे. हे झालं इंजिनिअरिंग किंवा मेडिकल बद्दल. पण अशाच प्रकारचे कारखाने, प्रवेश परीक्षांचे कारखाने असं आपण ज्याला म्हणतोय, ते कारखाने स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा देशभर चाललेले आपल्याला दिसतात. अनेक विद्यार्थी दिल्लीला खास करून जातात, कारण दिल्लीला गेल्यावर तिथल्या कोचिंग क्लासेसमध्ये राहिलं म्हणजे आपोआपच आपल्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळतं असा विद्यार्थ्यांचा समज असतो. जसं कोटाची प्रसिद्धी आहे तसं वेगवेगळ्या शहरांची वेगवेगळ्या प्रकारच्या कोचिंगसाठी प्रसिद्धी होत असते आणि मग मुलांचे थवेच्या थवे हे त्या शहरांमध्ये जात असतात. अर्थातच मुलांनी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलची महत्वाकांक्षा बाळगण्यात चुकीचं काहीही नाही. पण मुद्दा असा आहे की तुम्ही 12वी होत असताना तुमच्या शिक्षणातून आपोआप या परीक्षांची तयारी का होत नाही? याचे 2 निष्कर्ष निघतात. एक निष्कर्ष असा की ज्युनियर कॉलेज नावाच्या संस्थेतून जे शिक्षण मिळतं ते इतकं निरर्थक असतं की त्यामुळे प्रवेश परीक्षेची तयारी होत नाही. दुसरा अर्थ असा की या प्रवेश परीक्षांचं स्वरूप हे इतकं वेगळं आणि आपल्या प्रचलित शिक्षणाशी असंबद्ध असतं की त्यामुळे तुम्हाला त्याची वेगळी तयारी करावी लागते. कसाही विचार केला तरी याचा अर्थ आपल्या शिक्षण क्षेत्रात असलेल्या अनागोंदीचं हे एक अत्यंत वाईट प्रतीक आहे. याचं कारण ना धड आपण शिक्षण देतो, ना धड आपण प्रवेश परीक्षांच्या पद्धतीचा नीट विचार करतो. म्हणजे प्रवेश परीक्षा आणि शिक्षण यांचा काहीही संबंध न ठेवणारी व्यवस्था स्वीकारली की मुलांची कशी कुचंबणा होते याचं हे उत्तम उदाहरण आहे. स्पर्धा परीक्षांचा प्रश्नही तसाच आहे की स्पर्धा परीक्षांना बसण्यात गैर काहीही नाही, महत्वाकांक्षा बाळगण्यातही गैर काही नाही. पण मुळात स्पर्धा परीक्षांमधनं होणारी एकूण भरती किती असते याचं भान आपण ठेवतो का? इतर कोणते पर्याय आपण मुलांना उपलब्ध करून देतो? स्पर्धा परीक्षांच्या पलीकडचं जग कोणतं आहे? स्पर्धा परीक्षांच्या पलीकडे उपजीविकेचे मार्ग कोणते आहेत हे सांगण्याची कोणती योजना आपल्या शहरांमध्ये, आपल्या शाळांमध्ये, आपल्या शिक्षणामध्ये असते? पकोडे तळणं म्हणजे सुद्धा व्यवसाय आहे असं सांगणारं सरकार आणि स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करणारं सरकार आपल्या तरुणांना ह्या उपजीविकेच्या चांगल्या मार्गांना, नव्या मार्गांना, अभिनव मार्गांना लावण्यासाठी खास प्रयत्न का करत नाही हा खरा त्याच्यातनं प्रश्न येतो. या सगळ्याची चर्चा करण्याचं कारण असं की आपला देश हा तरुणांचा देश आहे, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं लोकसंख्याशास्त्राचे अभ्यासक म्हणतात. तो डेमोग्राफिक डिव्हिडंड भारताला मिळेल असं गेली 1-2 दशकं सांगितलं जात आहे. म्हणजे जर तुमच्या देशामध्ये काम करणारी तरुणांची संख्या ही मोठी असेल तर जगावर तुम्ही राज्य करू शकाल अशी ही महत्वाकांक्षा आहे. पण शिक्षण चांगलं न दिल्यामुळे, प्रवेश परीक्षांचा बागुलबुवा तयार केल्यामुळे, सगळ्या गोष्टी अखिल भारतीय केल्यामुळे आपला हा डेमोग्राफिक डिव्हिडंड त्याचं रूपांतर आपण डेमोग्राफिक वेस्टेजमध्ये म्हणजे तरुण लोकसंख्येचा नाश करण्यामध्ये, तरुण लोकसंख्या वाया घालवण्यामध्ये करतो आहोत. म्हणून या सगळ्या मुद्द्याची गंभीरपणे चर्चा करायला पाहिजे. उपजीविकेचे मार्ग न दिसणारी मुलं खेड्यातून शहरात येतात, शहरातही उपजीविकेचे मार्ग न दिसल्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या किंवा प्रवेश परीक्षांच्या नादाला लागतात. त्याच्यात 2-4 वर्ष घालवल्यानंतर त्यांना जे नैराश्य येतं त्या नैराश्यावर उपचार करण्याची कोणतीही व्यवस्था आपल्या समाजाने आज उपलब्ध करून ठेवलेली नाही. आणि हा प्रश्न केवळ शिक्षणाचा नाही आहे, हा आपल्या सार्वजनिक धोरणाचा प्रश्न आहे. कारण त्याच्यातून मुलांमध्ये निर्माण होणारा राग हा भलत्याच मार्गाला लागतो. एकमेकांचा, समूहांचा द्वेष करणं, एकमेकांवर राग काढणं या मार्गाने हा राग व्यक्त तरी होतो, किंवा मुलांना वाटणारी भीती, स्वतःच्या आयुष्याबद्दल वाटणारी अनिश्चितता याच्यातून बुवा, स्वामी यांच्या नादी मुलं लागतात आणि स्वकर्तृत्वावरचा त्यांचा विश्वास उडतो. या सगळ्या चक्राचा आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि करिअर विषय कुचंबणेचा विचार करणं हा देशाच्या पुढचा खरं तर 1 नंबरचा प्रश्न असायला पाहिजे. पण
एकीकडे वर्क बेस्ड लर्निंग किंवा कामावरती आधारित शिक्षण वगैरे घोषणा करणारं, दुसरीकडे अस्सल देशी शिक्षण असायला पाहिजे असं म्हणणारं आपलं नवं शैक्षणिक धोरण आणि त्याची ज्या गलथानपणे आपण अंमलबजावणी करतोय ती अंमलबजावणी याच्यामध्ये यापैकी कशाचाही चर्चा आणि विचार आपण करत नाही, ही याच्यातली खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण जर हेडलाईन्सच्या पलीकडे खरंच जायचं ठरवलं असेल, दिवाळीचा सण आपण आता मागे सारून पुढच्या नवीन वर्षाकडे नव्या उत्साहाने पाहायचं ठरवलं असेल, तर अशा प्रकारचे आपल्या समाजामध्ये तरुणांना कुचंबित करणारे, अडकवून ठेवणारे कोणते बॉटलनेक्स आहेत, कोणत्या अडचणी आहेत, त्याच्यावरती धोरणात्मक उपाय काय करता येतील याचा शोध तुम्ही आम्ही सगळ्यांनीच घ्यायला हवा. नमस्कार.